जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सेवा डिफेन्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक केशव राठोड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पहिलाच व्हिडिओ लेक्चर असेल. महाराष्ट्राच्या भूगोलाची जी सिरीज असेल याच्यावर ऍटलिस्ट एक 20 ते 25 व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील. आता एक एक व्हिडिओ रोज अपलोड केला जाईल या युट्यूब चॅनलवरती. फक्त व्यवस्थित काही क्लॅरिटी मध्ये किंवा आवाजामध्ये जर काही तुम्हाला हे वाटत असेल तर त्यांनी ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा, सर थोडस करेक्शन ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला करून दिलं जाईल. बघा आता महाराष्ट्राच्या भूगोलामधला महत्वाचा टॉपिक महाराष्ट्रामध्ये आढळणारी वने हा टॉपिक आपण आजपासून चालू करणार आहोत. ह्या टॉपिकला आपल्याला आहे ना एक 2 ते 3 लेक्चर लागतील. उगा हा शिकवायचा असला तर एका टॉपिक मध्ये एका लेक्चर मध्ये पण हा टॉपिक झाला असता. पण कसं आहे, थोडस डिटेल मध्ये बघूया आपण महाराष्ट्रातील वने. आता बघा हा टॉपिक शिकवताना आहे ना फक्त महाराष्ट्रातील वने हे एकाच बीटवर क्वेश्चन विचारलं जात नाहीये. आता ह्या महाराष्ट्रातील वनांमध्ये आपल्याला आहे ना सुरुवातीला बघायचं वने म्हणजे काय. वने म्हणजे काय हा व्यवस्थित बीट एक 5 मिनिटांमध्ये कव्हर केला जाईल. त्याच्यानंतर ऍक्च्युअल मध्ये महाराष्ट्रामध्ये आढळणारे जे वनांचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, त्या वेगवेगळ्या वनांच्या प्रकारांचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या वनाशी संबंधित असणारे महाराष्ट्रामध्ये काही अभयारण्य आढळतात. बघा एकूण हे 48 अभयारण्याचं काय करायचं आपल्याला ह्या टॉपिकच्या अंतर्गत अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आढळणारे काही राष्ट्रीय उद्याने असतात बघा, ज्याला आपण नॅशनल पार्क म्हणून ओळखतो. राष्ट्रीय उद्याने हे 6 राष्ट्रीय उद्यानाचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतर काही महाराष्ट्रामध्ये ना व्याघ्र प्रकल्प आढळतात बघा, ह्या व्याघ्र प्रकल्पाचा आपल्याला अभ्यास करायचा. हे एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यानंतर ह्या वनासंबंधी काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात बघा, वनासंबंधी योजना ह्या चालू घडामोडीशी रिलेटेड असेल किंवा आतापर्यंत ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ज्या योजना आणलेल्या आहेत वनासंबंधी त्या योजना तयार करायच्या. जसे की संत तुकाराम वनग्राम योजना 2005 ची ही योजना असेल. एवढ्या अँगलनं वने हा टॉपिक आपल्याला काय करायचा ह्या महाराष्ट्राचा भूगोल या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत काय करायचंय शिकून घ्यायचंय. आता याच्यामधला काय करू आपण एक एक बीट चालू करूया. महाराष्ट्रातील वने. आता हे वने म्हणजे काय इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता वन कुठे आढळतात हे जमिनीवरच, हे सगळ्यांना कळतं. आता ही लँड आहे, समजा ही जमीन आहे. ह्या जमिनीच्या वर समजा अशी काही झाडांची किंवा वृक्षांची एक लगातार समजा अशी काही सिरीज असेल बघा. हा एक झाड दिसतं, परत हा एक झाड दिसतं, परत हा एक झाड दिसतं. हे असं लगातार झाडांची सिरीज आपल्याला जर जमिनीवर दिसत असेल तर त्यांना आपण काय म्हणणार वन. उभा राहिले 2-4 झाडं तर त्याला वन म्हणतो का आपण नाही ना. किमान अशी वनांची किंवा झाडांची जर सिरीज असली तर त्यांना आपण वने असं म्हणतो जमिनीवर. पण अशी फ्लॅट जर जमीन असेल तर त्याला आपण एक मैदान म्हणणार किंवा वाळवंट म्हणणार, पण त्याला वन म्हणलं जाणार का नाही. मग आता वने म्हणजे आता हे महाराष्ट्रामध्ये काही वेगवेगळे वनांचे प्रकार आढळतात. आता तुम्हाला एवढं तर कळालं असेल वनामध्ये काय असतात, हे झाडं असतात आणि झाडांची पोषण किंवा झाडांची व्यवस्थितरित्या वाढ होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात त्याच्यावर वनांचा जो प्रकार आहे ना कोणत्या ठिकाणी. आता महाराष्ट्राचा जो नकाशा बघितला आपण तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ना वेगवेगळे ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वने आढळतात. आता ते वनांचे प्रकार कशावरून डिसाईड होतात ते घटक आपण सुरुवातीला बघूया. आता बघा हा एक झाड आहे, वनामध्ये काय आढळतं हा झाड आढळतं आणि ह्या झाडांना आहे ना व्यवस्थित जी वाढ होण्यासाठी ना कोणकोणते घटक कारणीभूत असतात ते घटक जर माहिती असले तर आपल्याला व्यवस्थित कळून जाईल पाठ न करता की कोणता वनांचा प्रकार आपल्याला कुठं आढळतं. आता सुरुवातीला जे घटक लागतात त्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. पहिला घटक म्हणजे पाणी, ज्याला आपण भूगोलाच्या भाषेमध्ये पर्जन्य म्हणतो बघा.
व्यवस्थित लागतं. झाडांची जर व्यवस्थित वाढ व्हायची असेल तर पाणी त्या झाडांना लागतं. जेवढ्या कालावधीपर्यंत त्या झाडांना पाणी मिळेल ना तेवढ्या कालावधीपर्यंत तो झाड कसा राहील, हिरवागार राहील किंवा त्या झाडांची व्यवस्थितरित्या वाढ होईल. दुसरा घटक म्हणजे सगळ्यात महत्वाचा मृदा, त्याला आपण आपल्या भाषेत माती म्हणतो. माती तर लागतेच ना. नेक्स्ट तिसरा घटक म्हणजे योग्य तो हवामान. हा घटक तर लागेल झाडांची पोषक वाढवण्यासाठी. हे 3 महत्वाचे घटक असतात बघा, हवामान, मृदा आणि काही सेंद्रिय द्रवाचे प्रमाण. सेंद्रिय द्रवाचे प्रमाण जे झाडांच्या मुळावाटे काय करतात, हे जमिनीमधून मिळवतात. मग आता एवढे घटक व्यवस्थितरित्या ह्या झाडांची वाढ होण्यासाठी लागतात. आता जर ह्या 4 घटकाकडे जर व्यवस्थित बघितल्याच्या नंतर आपल्याला काही घटक असे जाणवतात जे महाराष्ट्रावर आपल्याला व्यवस्थितरित्या बघायला भेटतात. हवामान, आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो, त्याच्यामुळे कोणती दिक्कत तर नाही येणार हवामानाच्या बाबतीमध्ये. सूर्याची जी किरण असतात ती लंबरूप व्यवस्थितरित्या आपल्या महाराष्ट्रावर पडतात, त्याच्यामुळे याचा काही परिणाम सरासरी ह्या वनावर, महाराष्ट्रामध्ये जी आढळणारी वने असतात त्यांच्यावर तर बघायला नाही भेटणार. त्याच्यानंतर मृदा. आता मृदा म्हणजे माती, वेगवेगळे प्रकार आढळतात. जिथं महाराष्ट्रामध्ये बघितलं ना सर्वाधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा आढळते. जसं दक्षिण कोकणाचा भाग बघितला, त्याच्यानंतर पूर्व विदर्भाचा भाग बघितला, ह्या भागामध्ये आपल्याला जांभी मृदा आढळते. दुसरी एक मृदा आढळते आपल्या महाराष्ट्रामध्ये, जो संपूर्ण महाराष्ट्र त्या मृदेने व्यापलेला आहे, ती म्हणजे काळी मृदा. हे वेगवेगळे मृदेचे प्रकार तर आढळतातच. मग हे मृदेचे प्रकार आणि हे पाणी, ह्या 2 गोष्टी डिसाईड करतील की महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या वनांचा प्रकार आढळेल. सेंद्रिय द्रव तर मिळतातच त्यांना जमिनीमधून मिळवल्याच जातात. आता याच्यावरून आहे ना, आता महाराष्ट्राचा जर थोडक्यात आपण मॅप बघितला, महाराष्ट्र जर मॅप बघितला ना, ह्या महाराष्ट्राच्या मॅप मध्ये आपल्याला व्यवस्थित दिसेल कोणत्या भागामध्ये किती पर्जन्य पडतो. ह्या गोष्टी माहीतच पाहिजे. जर पर्जन्य माहीत असेल आणि त्या ठिकाणी आढळणारी ही मृदा जर माहीत असेल तर त्या गोष्टी डिसाईड करतील की त्या ठिकाणी वनांचा कोणता प्रकार आढळतो, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी पाठ करायच्या गरज नसतील. आता ही सह्याद्रीची पर्वतरांगे बघा, उत्तर दक्षिण दिशेने पसरलेली. आता हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर मॅप बघितला आपण तर याच्यावर पर्जन्य, मी तुम्हाला जस्ट सांगितलं पहिला घटक कोणता आहे, पर्जन्य. हा डिसाईड करेल वनांचा कोणता प्रकार कुठे आढळतो. मग आता ह्या भागामध्ये जर बघितलं आपण, हा जो सह्याद्रीचा घाटमाथा आहे, हा सह्याद्रीचा घाटमाथा, ह्या भागामध्ये जर बघितलं ना आपण तर सर्वाधिक पाऊस पडण्याचं ठिकाण, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस ह्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडताना दिसतं, किंवा 2500 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्याला इथं पडताना दिसतं. मग म्हणूनच ना उन्हाळ्यामध्ये येत ना थंड हवेचे ठिकाण मोठ्या प्रमाणात आपल्याला हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बघायला भेटतात. जसं की इथं महाबळेश्वर, सातारा नावाच्या जिल्ह्यामध्ये स्थित महाबळेश्वर. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण पाचगणी, सातारा जिल्ह्यामध्येच. इकडे पुणे जिल्ह्यामध्ये गेलं ना आपण तर इकडं खंडाळा, परत लोणावळा, परत जिथं जिथं भीमा नदींचा उगम होतो तो ठिकाण भीमाशंकर. परत इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये गेलं तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, ह्यासारखी ठिकाणं आपल्याला आहेत ना या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बघायला भेटतात बघा. आणि ही उन्हाळ्यामध्ये ना थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखतात. का? कारण वार्षिक पर्जन्य किती पडतो, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण कोकण विभाग, किनारपट्टीचे समजा जर 2 नैसर्गिक विभाग पाडले तर 2 विभाग पडतात. हा म्हणजे उत्तर कोकण असेल आणि हा दक्षिण कोकण असेल. दक्षिण कोकणामध्ये ना 2 जिल्हे बघायला भेटतात आपल्याला, एक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. इथे वरी रत्नागिरी असेल, दक्षिणेला सिंधुदुर्ग असेल. ह्या भागामध्ये जर बघितलं ना आपण तर इकडं पर्जन्याचं प्रमाण आहे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त किंवा 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्याला ह्या भागामध्ये पडताना दिसतं. मग आता जिथं पाऊस जास्त तिथं सदाहरित वन आढळणार. आता हे वनांचे ज्यावेळेस प्रकार बघू ना आपण त्यावेळेस बघू, पाऊस जास्त पडल्यामध्ये सदाहरित वन, सदैव हिरवी असणारी वना, ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो तिथं आढळणार. नंतर ज्यावेळेस वनांचा एक एक प्रकार बघू आपण
त्यावेळेस तर बघूच ना कोणतं वन कुठं आढळतं, तिथं पर्जन्याचं प्रमाण किती आहे, त्या वनामध्ये आढळणारी वृक्ष किंवा त्या वनांचं जर काही आर्थिकदृष्ट्या महत्व असेल तर ते वनांचं महत्व सुद्धा व्यवस्थितरित्या बघूया आपण. किंवा परत महत्वपूर्ण काही वृक्ष असतात बघा, ज्याच्यापासून आहे ना आपल्या महाराष्ट्र सरकारला काय मिळतं, एक नफा मिळतं किंवा काही इन्कम रिसोर्स त्या वनामधून मिळतं, ते सुद्धा महत्वपूर्ण असतं. आता जसं आपल्या मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये वरी सातपुडा सातमाळाच्या पर्वतरांगेवर एक वनांचा एक प्रकार आढळतो बघा, पानझडी वन. त्या पानझडी वनामध्ये ना साग नावाचा एक वृक्ष असतो, जो आर्थिक दृष्ट्या खूप महत्वाचा असतो. मग तसे काही वृक्ष आपल्याला बघावं लागतील. आता इथं बघितलं ना आपण, इथं 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो, इथं 250 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. परत आपण ह्या महाराष्ट्राच्या पठारावर समजा जर आला, इथं परत पर्जन्याचं प्रमाण कसं होतं रे, कमी होतं. 80 ते 120 सेंटीमीटर पर्यंत इथं आपल्याला पर्जन्य पडताना दिसतं. आणि परत जर विदर्भामध्ये गेलो आपण ह्या साईडला, तर इकडं परत 120 ते 180 सेंटीमीटरच्या आसपास काय पडतो, पाऊस पडतो. म्हणजे इकडं पर्जन्याचं प्रमाण काय परत वाढताना आपल्याला दिसतं. ह्या गोष्टी आहेत ना तुम्हाला, म्हणजे हा जो पर्जन्य किंवा पाणी हा डिसाईड करेल ह्या भागामध्ये झालं, म्हणजे दक्षिण कोकणामध्ये झालं, किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालं, किंवा संपूर्ण महाराष्ट्र पठारावर झालं, किंवा विदर्भ पूर्व विदर्भाचा हा भाग झाला, ह्या भागामध्ये हा पर्जन्य डिसाईड करेल की कोणता वनांचा प्रकार ह्या ठिकाणी आढळणार आहे. आता हा पर्जन्य बघितल्याच्या नंतर आपल्याला थोडक्यात अभ्यास करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये आढळणारी जी मृदा असेल ती, ते चारही गोष्टीचा अभ्यास केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल की कोणता वनांचा प्रकार आपल्याला कुठे बघायला भेटतं. आता हा संपूर्ण भाग जर महाराष्ट्राचा बघितला आपण, तर महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये आहे ना आपल्याला जास्तीत जास्त कोणती मृदा आढळते, तर बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली काळी मृदा आपल्याला बघायला भेटते बघा, किंवा त्याला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात, किंवा कापसाची काळी मृदा नावाने त्यांना ओळखतात. आता आपण जर बघितलं तर हा दक्षिण कोकणाचा भाग आहे बघा, ह्या भागामध्ये ना हा दक्षिण कोकण, त्याच्यानंतर इथं कोल्हापूर जिल्ह्याचा थोडासा भाग येतो बघा ह्या भागामध्ये, आणि परत समजा ह्या पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जांभी मृदा बघायला भेटते बघा. हा संपूर्ण भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे, हा जो लाल कलरने दाखवलेला आहे ना, इथं जांभी मृदा आढळते. ही असेल जांभी मृदा. त्यासाठी मृदेचा पण व्यवस्थितरित्या अभ्यास पाहिजे. आता मृदा जर माहित असले आपण, आता मृदेमधून वनस्पतीला कोणत्या गोष्टी मिळतात, एक म्हणजे सेंद्रिय द्रव. आता हा एखादं झाड आहे समजा, हा झाड, आता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं, ह्या झाडांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी एक गोष्ट म्हणजे जी जमिनीच्या अंतर्गत मिळते त्यांना पाणी, याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला, कुठं किती पर्जन्य पडतो जस्ट आपण बघितला. दुसरं म्हणजे यांच्या मुळामधूनच काही सेंद्रिय द्रवाचं प्रमाण मिळतं बघा, सेंद्रिय द्रव असतात जे जमिनीमधूनच मिळवले जातात. जसं की आता ह्या जर आपण माळरानावर बघितलं समजा, ह्या महाराष्ट्र पठारावर ज्या पसरलेल्या काही डोंगर रांग आहेत, जसं उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग, त्याच्या दक्षिणेला सातमाळा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, ह्या ज्या डोंगर रांग असतात, ह्या डोंगर रांगेचा व्यवस्थित अभ्यास जर केला आपण, ऑस्कर